तो संघ पोहोचेल उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये। ओनली बनकरी 12वा योगेश 12वा खेळाडू। सामना इथे सुरू होतोय, आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना, संघर्ष वॉरियर्स केळली वर्सेस ऑनली बनकरी कांबा या दोन संघादरम्यान। नाणेफेक जिंकली आहे संघर्ष वॉरियर्स संघाने व आमंत्रित केले ऑनली बनकरी संघाला क्षेत्ररक्षणासाठी, फलंदाजीसाठी माफ करा। चला लवकर क्षेत्ररक्षण लावतोय पंच, आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। दोन्ही संघाची राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत्या। सलामीची जोडी आपण पाहतोय यावेळेस ऑनली बनकरी कांबा संघाची वासुदेव डावकर फलंदाज, नॉन स्ट्राईकला निकेश, गोलंदाज येतो यावेळेस पहिले षटक घेऊन अजय येतोय पहिले षटक घेऊन टिटवाला इनकडनं। स्ट्राईकला डावकर फलंदाज वासू, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, या ठिकाणी चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने। धावचीचा अपील, पंचांचा बोट आकाशाकडे, पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात, हा चेंडू वाईड आहे। पहिला धक्का लागतोय यावेळेस धावचीच्या स्वरूपात, फलंदाज नितेश बाद होतोय यावेळेस। नवीन फलंदाज शत्रू खेळपट्टीवर जातोय। वाईट चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, या ठिकाणी चेंडू यष्टी रक्षकाला, त्या ठिकाणी चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला आणि चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय। मात्र एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एक धाव पूर्ण करता आली नाही फलंदाजाला नितेशला आणि त्यामुळे नितेश बाद होते धावचीच्या स्वरूपात। पहिला धक्का ऑनली बनकरी कांबा संघाला 1 या धावसंख्येवर। नवीन फलंदाज येतो यावेळेस स्ट्रायकर एंडला शत्रू, यावेळेस क्षेत्ररक्षणाची रचना षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक शत्रूसाठी विनोद भावर्ते यांच्याकडनं। धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती यावेळेस 5 धावा चौकाराच्या सहाय्याने, या ठिकाणी धावसंख्या वेगाने पुढे सरकते। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस अजय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। हा चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले, कट केला चेंडू जातो शॉर्ट पॉईंटच्या दिशेने। या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे वेगाने पूर्ण केलेली आहे। धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 6 धावा। आमच्या सोबत पुन्हा एकदा गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतोय भूषण यांना। उपउपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय संघर्ष वॉरियर्स केळणी वर्सेस ऑनली बनकरी कांबा या दोन संघादरम्यान। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व आमंत्रित केले ऑनली बनकरी कांबा संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी या मैदानावरती। विनोद भावर्ते यांच्याकडून शत्रुघ्न पाटील याला षटकाराला 101 रुपये। यावेळी चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला, पॉवर प्लेचा योग्य वापर आणि KGPL चौकार। थँक्यू
दरम्यान या ठिकाणी मच्छिंद्र पाटील रायगडचा बुलंद आवाज यांचं शुभागमन झालेलं आहे. बघा मच्छिंद्र पाटील या ठिकाणी आलेले आहेत जे रायगडमध्ये अतिशय नामवंत असे समालोचक ज्यांची काल आम्ही अनाऊन्समेंट केली होती. आज जगदीश पाटील नाही आहेत मात्र आमच्या सोबत जॉईन झाले आहेत मच्छिंद्र पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन, मॅन फ्रॉम रायगड. हिंदी भाषेत आणि त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये समालोचन आपण ऐकू शकता त्यांच्या माध्यमातून. हार्दिक सहर्ष स्वागत आहे मच्छिंद्र पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. मच्छिंद्र पाटील निश्चितच काही कामानिमित्त थोडे बाहेर गेले होते मात्र इथे पोहोचल्यास जर पाहिलं त्या ठिकाणी दुसरा सामना सुरू असताना मच्छिंद्र पाटील यांचं शुभागमन होते. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर या ठिकाणी जाऊ दिलाय. वासुदेवचा अंदाज या ठिकाणी चुकलेला आहे. वासूला वाटला तर चेंडू वाईड जातोय की काय मात्र चेंडू जर पाहिला तर अतिशय चांगल्या टप्प्यावर फेकला होता. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 10 दुहेरी अंकामध्ये. पुन्हा एकदा अजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू व्यवस्था लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट सीमा रेषे बाहेर षटकार. धावसंख्या धावफलकावर वेगाने पुढे सरकते. षटकार इथे लगावलाय वासुदेवने आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा. या दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं हे षटक अजय फेकतोय. सामना 6 षटकांचा असणार आहे. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा अजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट इटवा लाईन कडनं. हा चेंडू अवस्था स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमा रेषे बाहेर. गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 22 धावा. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपलंय. 22 धावा इथे धावफलकावर लावल्यात. जी चूक केली होती आधीच्या सामन्यामध्ये ती चूक इथे दुरुस्त करतायत. ता मात्र वासुदेव या ठिकाणी घणाघाती फलंदाजी करतोय. 16 धावांवर नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 22 धावा. पहिले षटक शत्रुघ्न पाटीलसाठी या ठिकाणी विनोद भावर त्यांच्याकडनं षटकाराला 101 रुपये. शत्रुघ्न पाटील जर पाहिलं तर पोलीस पाटील आहेत आपटी गावचे. बघा एक चांगले खेळाडू म्हणून या ठिकाणी मैदानात पाहू शकता आपण. स्ट्रायकर इनला धावसंख्या धावफलकावर 22 पाहतोय आपण. गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं. बॉलर्स नेम प्लीज. कुंडलेक यावेळेस गोविलिंडकडनं सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. शत्रुघ्नच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26. शत्रुघ्न पाटीलसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. षटकाराला विनोद भावर्ते यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र चौकार इथे लगावला. षटकार लगावला तरी पारितोषिक शत्रुघ्न पाटील याला इथे मिळेल. कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेले आहे. हा चेंडू बॅकफुटवर गेलते. कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. चेंडू टपवल्यानंतर वेगाने आत येतो. बीट करतो हा चेंडू. फलंदाज शत्रूला निर्धाव चेंडू इथे फेकतोय गोलंदाज कुंडलिक. निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 26 धावा. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधून यष्टी रक्षकाला या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला नाही. अन्यथा निश्चितच हा चेंडू जर पाहिलं तर निर्धाव चेंडू होता. पंच या ठिकाणी 22चा इशारा करताय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 27 धावा. यावेळेस स्ट्राईकला सरकला डावखुरा फलंदाज पाहतोय आपण वासुदेव. वासुदेवसाठी क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चितच बदलण्यात आलं. कारण एक फलंदाज उजव्या हाताचा एक डाव्या हाताचा असला कारण जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणात आपल्याला परिवर्तन इथे पाहायला मिळेल. यावेळेस क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर वासुदेवसाठी ऑन साईडला डीप बॅकवर्ड्स केलेला एक क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग व डीप मिड विकेटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण. असं ऑफ साईडला क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक,
डीप मध्ये, त्यानंतर 30 यार्ड मध्ये शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन. तर मात्र जो क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअरिंगला होता त्याला आत आणले 30 यार्ड मध्ये. पंच या ठिकाणी शर्मा सर आणि त्याचबरोबर योगेश इंद्रेकर. यावेळी चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पलीकडे, KGPL चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 31 धावा. रिव्हर्स स्वीप चा फटका या ठिकाणी खेळत बघा, पाहिलं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. रिव्हर्स स्वीप खेळण्याचं मागचं कारण नेहमी जाऊन पाहत असतो की डीप पॉइंट आणि कव्हरमध्ये जेव्हा फलंदाज खेळत असतो तेव्हा त्याला डीपमध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन नसतं गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा चेंडू यावेळेस पंच वाईडचा इशारा करतायत. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 32 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट केला होता, मात्र दुधारी तलवार म्हटलं जातं या रिव्हर्स स्वीपला. चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय, असा हा फटका आपण पाहतोय. मात्र या फटक्यावर निश्चितच जर पाहिलं तर केविन पीटरसनने भरपूर धावा केल्या, त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर, त्यानंतर मॅक्सवेल या फलंदाजाने निश्चितच या फटक्यांवर भरपूर धावा केल्यात आपल्या फलंदाजीवर. या चेंडू ऑन साईडला प्लेस केला, चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी चूक करतो क्षेत्ररक्षक, मात्र चांगलं बॅकिंग त्या ठिकाणी होतंय. आणि या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 33 धावा. आमच्यासोबत भूषण पाहू शकता गुणलेखाच्या भूमिकेत, त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्सही आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर आमच्यासोबत मच्छिंद्र पाटील यांना आपण ऐकू शकता. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने चांगलं समालोचन, सुस्पष्ट व माहितीपूर्ण समालोचन त्याच्या माध्यमातून आपण ऐकलंय आधी. स्पेशली जर आपण सांगलं तळोजाची जी नाईट असते, सर्वात मोठी नाईट या स्पर्धेमध्ये मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, रायगडचे अनेक समालोचक त्या ठिकाणी समालोचन करत असतात. चेंडू येतो यावेळेस शॉर्ट पॉईंटच्या दिशेने, मिस टायमिंग झालं होतं, चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र सुदैवाने क्षेत्ररक्षक खूप मागे असल्या कारणाने हा झेल पकडता आला नाही. या दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 34 धावा. ही स्पर्धा आपण पाहताय छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा या मैदानावरती आपण पाहतोय. तब्बल एकूण जर पाहिलं 2,73,109 रोख रक्कम राशी असलेली ही स्पर्धा आपण पाहताय. एकूण 8 संघ व 128 खेळाडू यांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. स्पर्धेचा आजचा हा तिसरा व निर्णायक दिवस. मात्र 2 दिवसामध्ये या मैदानात जर पाहिलं तर पहिल्या दिवशी 908 धावा झाल्या होत्या. कालच्या दिवसात 7 सामन्यात 1084 धावा, म्हणजे एकूण धावा 2 दिवसामध्ये 1992 धावा या मैदानावरती पाहतोय आपण. पहिल्या दिवसात 45 चौकार, 51 षटकार आपण पाहिले होते. धावांचा पाऊस या मैदानावरती साधता नाही. खेळपट्टी जर पाहिली तर फलंदाजाला पोषक असलेली खेळपट्टी या ठिकाणी आमच्या क्युरेटरने बनवलेली आहे. चांगली खेळपट्टी. दरम्यान सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज विकी. यावर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय शत्रू यावर चेंडू गॅप मध्ये घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, कव्हरचा क्षेत्ररक्षक, मात्र या ठिकाणी चूक होते आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. KGPL चौकार. 38 धावा धावफलकावर पाहतोय आपण. वासूचा जर विचार केला तर डावखुरा फलंदाज सलामीचा जो वैयक्तिक 31 धावांवर नाबाद खेळतोय, म्हणजे या धावसंख्येत वासूचा सिंहाचा वाटा आहे. जर पाहिलं तर 38 धावामध्ये 31 धावा, 21 धावा, 21 धावांवर खेळतोय, माफ करा. या ठिकाणी चेंडू बॅटने पॅटच्या मधून चेंडू येतो यावेळेस शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 39 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 39 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला सामोरे गेला होता ऑनली बनकरी कामा संघ. योगेश बनकरी यांचा हा संघ, संघमालक व संघनायक ते स्वतः आहेत आणि त्यांचा हा संघ या ठिकाणी पाहतोय आपण उपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा हा सामना ते खेळत आहेत या मैदानावरती.
आजच्या दिवसामध्ये हा दुसरा सामना. मात्र मैदानाचा जर विचार केला तर एकूण 13 सामने आतापर्यंत झाले आहेत. या 13 सामन्यामध्ये 10 वेळा संघ धावांचा पाठलाग करून जिंकलेला आहे आणि 3 वेळा धावांचा डिफेन्स करून संघ जिंकलेला आहे. म्हणजे जो संघ नाणेफेक जिंकतोय, जो संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, जास्तीत जास्त त्या संघाने सामने या ठिकाणी जिंकलेले आहेत. म्हणजे धावांचा पाठलाग या मैदानावरती सातत्याने पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस विकी. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायचीचा फील हलकंसं त्या ठिकाणी झालंय. चेंडू जातो यावेळेस शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. दरम्यान पंचे लेग बायचा इशारा करताना योगेश इंद्रेकर मॅन फ्रॉम अंबरनाथ आणि त्याचबरोबर आमचे शर्मा सर या ठिकाणी पाहू शकता आपण. शर्मा सर जे स्वतः लेदर क्रिकेट खेळलेले आहेत आणि 1985 मध्ये टाइम शील्डमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांचा सन्मान केला गेला होता, ज्यांनी रेल्वेसाठी जबरदस्त योगदान दिलेले. रेल्वे संघातून खेळत असताना त्यांची निवड झाली होती रेल्वे संघामध्ये, तेव्हा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली होती. हा चेंडू पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू जातो यावेळेस शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. पुन्हा एकदा हा फटका जर पाहिला तर निश्चितच आधुनिक क्रिकेटचा आत्मा म्हटलं तर त्या फटक्याला, या फटक्यामध्ये निश्चित या फटक्याचं जर पाहिलं तर सर्वात आधी डगी मर्लियरने हा फटका खेळला होता. मात्र त्यानंतर तिलकरत्ने दिलशान यांनी हा फटका चांगल्या प्रकारे खेळून काढला होता श्रीलंकन संघाच्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 41 धावा. षटक क्रमांक 30 मार्गस्थ विकीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा विकी, यावेळेस स्ट्राईकला वासुदेव. आयटम ओव्हर द विकेट. हा चेंडू या ठिकाणी तयार नव्हते या ठिकाणी वासू. डोळ्यामध्ये निश्चितच या ठिकाणी कचरा गेलाय, त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इथे त्यांचं लूज झालंय, त्यामुळे हा चेंडू त्यांनी सोडून दिलाय आणि पंच या ठिकाणी डेड बॉलचा इशारा करतायत. पुन्हा एकदा वासुदेव सज्ज झाला. एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय, एक विस्फोटक फलंदाज ज्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला आहे विकी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आखूड टप्प्याचा पूल केला चेंडू जातो यावेळेस स्क्वेअर लेग रिजनमध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 धावा. स्पर्धा कव्हर केली जाते www.tenniscricketच्या माध्यमातून. गौरव सावंत जे ठाण्याचे हेड आहेत, खूप मोठी जबाबदारी गौरवच्या खांद्यावरती. निश्चितच गौरवने, आम्ही मागाशी उल्लेख केला होता, कॅमेरामॅन म्हणून सुरुवात केली होती www.tenniscricket.साठी. मात्र त्यानंतर या गौरवने जबरदस्त कामगिरी केली, खूप मोठं योगदान दिलं. त्यानंतर संतोष नाणेकर यांनी त्याची दखल घेऊन त्याला ठाण्याचा हेड हे पद त्याला बहाल केलं काही महिन्यापूर्वी. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर या ठिकाणी चेंडू जाऊ दिलाय. पंच या ठिकाणी इशारा करतायत वाईटचा. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण धावफलकावर 43 धावा. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे, कारण आज मेगा फायनलचा दिवस, सुपर संडे, आणि हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत जाणार. काल देखील हे चित्र आम्ही सातत्याने पाहिलं होते मैदानावरती. हा चेंडू यावेळेस एज लागते, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, मात्र इथे निर्धाव चेंडू फेकतोय हा गोलंदाज विकी. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली. दरम्यान 3 षटक या ठिकाणी संपले. 3 षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 43 धावा. 1 गडी बाद 43 अशी धावसंख्या. दरम्यान ड्रिंक्स ॲक्टिवा मैदानात जाते. यावेळेस आपण आमच्या डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया, एक चांगलं गाणं सादर. दरम्यान डीजे ऑपरेटर थांबायचंय डीजे ऑपरेटर 1 मिनिट थांबायचं. या ठिकाणी मच्छिंद्र पाटील निश्चितच या स्पर्धेबद्दल काहीतरी माहिती सांगतील. चेक. हॅलो डीजे, थोडंसं हॅलो चेक. 3 षटक या ठिकाणी संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 43 धावा. तर मात्र 43 धावा, चांगली धावगती या ठिकाणी दाखवली जर पाहिलं तर 3 षटकामध्ये या ऑनली बनकरी खांबा संघाने. मात्र या नंतरच्या 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल, किती धावसंख्येपर्यंत हा संघ ऑनली बनकरी संघ मजल मारेल, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करेल संघर्ष वॉरियर्स केळली संघासमोर, या 3 षटकामध्ये पुढील काय घडेल काय बिघडेल याचं धावतं विवरण करण्यासाठी आमचे रायगडचे समालोचक, ज्येष्ठ समालोचक मच्छिंद्र पाटील यांच्याकडे जाऊया. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडंसं इको दे असेल तर. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू विनोद. कुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करू देव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून, महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, तसेच
शिवसेनेचे मानबिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी या स्पर्धेची सुरुवात करतोय. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला सर्व रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ही स्पर्धा आपण पाहतोय छत्रपती शिवाजी राजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017. तमाम रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं कॉमेंटर, स्कोरर आणि आमचे आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. विरोधी स्पर्धा आपण पाहतो कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबला ही स्पर्धा लाईव्ह दाखवली होते आणि जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात, आमच्या कमेंटला एन्जॉय करत हार्दिक स्वागत. आजच्या स्पर्धेत हा सामना आपण पाहतोय एकूण 6 षटकांचा सामना असणार आहे. मात्र ह्या स्पर्धेचा आता कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग ही लीग जरी असली तरी मात्र आता सामना तुम्हाला नॉकआउट खेळावा लागेल. कारण हा सामना 43 बघू शकाल. तर संघर्ष वरील खेळणी संघ यावेळी मध्ये शतक स्वीकारतो आणि तब्बल फलंदाजीसाठी ओनली बनकरी कांबा या संघाला आमंत्रित केलं. त्यांनी तब्बल 3 षटकांमध्ये 43 धावा ठोकल्या. मैदानावरती खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहतोय. येणाऱ्या 3 षटकांमध्ये विनोद जर आपण पाहिलं खूप चांगली कामगिरी 43 धावा. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजून 20-25 धावा आल्या तर मात्र 70 ते 75 धावांचं लक्ष्य यामध्ये बघू शकाल आणि खूप चांगला सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. तमाम रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुभाष गायकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सातत्याने 1 महिना आमच्या संपर्कामध्ये त्या स्पर्धेसाठी मात्र त्यांची माफी मागतोय. आम्हाला स्पर्धेसाठी पूर्ण दिवस देता आले नाहीत कारण शेड्यूल फार बिझी असल्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त 1 दिवस देतोय, तर तुमची आम्ही माफी मागतोय. तर बोलूया सामन्याकडे जिंकण्यासाठी किती मोठं लक्ष मध्ये पाहणे. स्ट्रायकिंगचा फलंदाज डावकर अत्यंत घातक फलंदाज स्ट्रायकरला यावेळी वासूला आपण बघू शकाल. वासू म्हटल्यानंतर निश्चित आपल्या आठवते 1 दुजे केले वासू आणि सपना, तोच वासू मात्र स्ट्रायकरला लांबी बघावी लागेल. चेंडू मात्र थोडासा ऑप्शनच्या थोडासा बाहेर जातोय. 1 धाव घेण्याचं मानस आणि त्यामध्ये यश लाभलंय. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. 5 इशारा देतो, 22 इशारा येतोय. अवंतर धावसंख्येला अजून वाढ होते पाहायला मिळते. 44 धावा 44 धावसंख्या धापलकावरती उभारण्यामध्ये यावेळी मात्र यश प्राप्त होते. विनोद जर आपण पाहिलं ही स्पर्धा जर ज्यावेळी मी जसं दूर आलो तसं वाटलं मला की मी खूप दूर चाललोय. जेव्हा मला कटआउट दिसला या प्रीमियर लीगचा ते खूप बरं वाटलं. त्याला असं वाटलं की खूप जवळ आलो आता आणि स्पर्धा पाहता क्षणी मी प्रेमात पडलो. एवढी चांगली स्पर्धा आपण पाहतो. सुसज्ज असं वातावरण, चांगली खेळपट्टी आणि चांगलं आउटफील्ड पाहायला मिळतं. अप्रतिम स्पर्धा, गुड मॅनेजमेंट, गुड अरेंजमेंट, वेल प्लॅन टूर्नामेंट पाहतोय प्रीमियर लीग कल्याण 2017 अप्रतिम स्पर्धा. मोठा फटका आपल्या डोक्यावर लाभकर त्याचे जज करतोय. त्याच्या अवाक्यामध्ये मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतोय. 1 बाउंस सीमा पडकरा 4 धावा. चौकाराच्या मध्ये धावसंख्येला अखर येतो. फलंदाज स्ट्रायकरांचा घणाघाती फलंदाज शत्रुघ्न आतापर्यंत आपल्या संघासाठी 2 चौकार आणि 3 सिंगलच्या माध्यमातून तब्बल त्यानं 3 चौकार आणि 4 सिंगलच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचं योगदान दिलंय. तर त्याला साथ देतोय वासून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार तब्बल त्यानं 22 धावांचं दमदार योगदान आपल्या संघासाठी दिलंय. थँक्यू भूषण माहिती दिल्याबद्दल. तर चेंडू जातो तो स्क्वेअर कटच्या माध्यमातून डीप कव्हरला जज करतो. तो सिंगल पुढे सरकतोय. या कामगिरीसाठी पंचाची कामगिरी पाहतील ते आमचे योगेश इंद्रीकर, अतिशय चांगले समालोचक, तसेच चांगले पंच, तसे दुसरे शर्मा सर, मिस्टर शर्मा, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि मी आभार व्यक्त करेन विनोद दादांचा. विनोद पाटील अतिशय चांगले कॉमेंटेटर, डोंबिवलीचा एक चांगला स्वीट व्हॉइस ज्यांना म्हटलं जाते, त्यांच्या माध्यमातून आपण समोरचा ऐकला असेल. मोठा फटका फक्त टायमिंग करतोय. सीमा पलीकडे लॉक केल्यानंतर लॉंगाच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. या षटकाराच्या मध्ये धावसंख्येला मात्र फार वेगाने आकार येतो. धावांचा डोंगर मात्र पुरा केला जातो. धावसंख्येला आकार फार वेगाने येतोय. एकूण धावसंख्या धापलकावरती कन्वर्ट होती ती 56 56 धावा आपलं 56. आपण सिनेमा पाहिला नाना पाटेकरचा, तो आपल्याला आठवण देणार सिनेमा म्हणून पाहतोय. विनोद खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. खेळपट्टी खूप चांगली पाहायला मिळते. पातक्षणे प्रेमात पडावी अशी खेळपट्टी, अतिशय चांगली आउटफील्ड पाहायला मिळतोय. आणि 2 स्क्रीन आपण पाहतोय. फलंदाज कोणताही त्रास उद्भवू नये यासाठी दक्षता बाळगली जाते. चेंडूची मागणी केली जाते. चेंडू आपण प्रोव्हाइड करावा. या स्पर्धेमध्ये 10x चे चेंडू वापरले गेले आहेत. खूप चांगले चेंडू
जे चेंडूमध्ये आपण सहज जरी लॉब केलं तर तुम्हाला षटकार मिळू शकेल असा अतिशय चांगला उचली घेणारा आणि तेवढाच चांगला चेंडू आपण पाहतोय 10x माध्यमातून. धावसंख्या 56, चौथा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीमध्ये कसब दाखवतोय गोलंदाज संदेशचा मात्र खूप समाचार घेतला कारण आतापर्यंत संदेशनं 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये तब्बल 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि डबल. एकूण धावसंख्या 13 धावसंख्या आपण 4 चेंडूमध्ये पाहिलेत. धाबांचा डोंगर किती उभा केला जाईल 56 धाबा. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो मैदान के बाहर. कारण आता स्पर्धा आपण पाहतोय लीग पद्धत नाही, आता नॉकआउट आपण स्पर्धा पाहतोय. हा सामना लाईन बघावी लागेल पण आम्हाला इशारा करते टप्पापर्यंत चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये येतोय. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू अस्वेर आहे मात्र नाहीये. टप्पापर्यंत चेंडू इनस्विंगच्या माध्यमातून काहीसा आतमध्ये येतोय आणि फलंदाज मात्र अशाभूत नजरेने पाहत बसतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बऱ्याच काळानंतर मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुलटा चेंडू ऑन साइडला लेट कट खेळतोय. चेंडू टीम पलीकडे निश्चित चौकारासाठी गोलीच्या वेगानं अजून एक चौकार. षटक संबंध होते 4 तीज आहे. DJ Soham and Swaroop. एकूण धावसंख्या धावपलक होती 4 षटकांची सांगता होते. एकूण धावपलक धावाल्या त्या 60 धावा, 60 धावा. 50-15ची सरासरी कायम ठेवली. हा सामना जवळजवळ आपण बघतो ती 15ची सरासरी कायम ठेवण्याचं यश लाभलंय. जरी सरासरी कायम राहिली तर तब्बल तुम्ही 6 षटकांमध्ये जवळजवळ तुम्ही 80 ते 85 धावा बघू शकाल. एवढी चांगली कामगिरी पाहायला मिळते. मात्र टीम मीटिंग कॉल केली जाते. यावेळी मात्र संघर्ष वॉरियर्स कळली या संघाकडनं. संघाने गणेश भोईर यावेळी मात्र टीम मीटिंग कॉल करते कारण फलंदाजांना कशा पद्धतीने सावरायचं आहे. कारण हे फलंदाज मात्र बेधुंद फलंदाजी करतात आणि योग्य वेळेला फलंदाज थांबवणं फार गरजेचं असणार आहे. त्यामुळे काहीतरी रणनीती, काहीतरी डावपेच आखण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी मात्र टीम मीटिंग कॉल केली जाते. अप्रतिम आयोजन कल्याण ग्रामीण प्रीमियर 2017 स्पर्धा आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तुफान गर्दी. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यामध्ये ती पाहायला चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्पर्धेच्या सांगता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षकांच्या सानिध्यामध्ये या स्पर्धेची आम्ही सांगता करू. आज आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आज जातो. आम्ही या स्पर्धेत तब्बल 8 संघ सहभागी झाले होते आणि एकूण 88 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. खूप चांगली स्पर्धा. वासू खेळतोय 15 चेंडूमध्ये 31 धावांची. शत्रू 15 चेंडूमध्ये 31 धावांची तब्बल जबरदस्त केली तर त्याला साथ देतोय सलामीचा फलंदाज वासू. याने मात्र 8 चेंडू 22 धावांची दमदार फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. एकूण 60 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त पाहायला मिळतोय. बघायचे किती धावा येतील 12 चेंडूमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. KCPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 खूप मोठं वर्ष, दुसऱ्या वर्षाची स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम आयोजन, तेवढेच चांगलं मॅनेजमेंट, ग्रेट अरेंजमेंट, वेल प्लॅन टुर्नामेंट. पुलटा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा देतोय. चेंडू फायनल ट्रॅव्हल होतोय फार वेगानं. शतकच्या पुढे सरकतोय. पायाचा वापर करतोय. फुटबॉलचा वापर पाहायला मिळतोय. मात्र 2 धाबा रोखू शकला. 3ऱ्या धाब्याचा मानस मात्र धाडस नाहीये. या 2 धाब्यांच्या बऱ्याच सांगितलं असेल मात्र फार वेगानं यावेळी मात्र आकार येतोय. दुपारचे 11:50 होतात. तापमान मैदानावरती 29 अंश सेल्सिअस तापमान आपण पाहतोय. वाऱ्याचा वेग खूप जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे एक शांत वातावरण, दमट वातावरण या खेळपट्टीत तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा. www.tenniscricket.com गौरव सावंतच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. मोठा फटका लॉब करतोय. अप्रतिम टायमिंग आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मध्ये पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहतो. That's a 6. थँक्यू सो मच. वासूच्या बॅटमध्ये निघाला 3रा षटकार आणि 1-2-3 चौकार आपण पाहिलेत. वासू एक विस्फोटक फलंदाज आहे. धाबांचं मशीन, धाबांचं यंत्र ज्याला म्हटलं जाते आणि धाबा खूप जास्त वेगानं वासूनं मात्र मैदानात दाखवल्यात. त्याला वासूला थांबवणं फार कठीण असणार आहे. वासूला थांबवू शकेल का गोलंदाज हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र वासूची फलंदाजी सर्वांना भुरल करते आणि सर्वांना प्रभावित करणारी फलंदाजी वासू आणि फलंदाज शत्रूच्या माध्यमातून. ग्रेट परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स, व्हेरी वेल गुड परफॉर्मन्स. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज अजयचं स्वागत केलं षटकारांना. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू जज करतोय फलंदाज बाद. बिग विकेट, मोठा धक्का. यावेळी मात्र या संघाला 2रा धक्का. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय संघाने. गणेश भोईर न कर फलंदाज वासू बाद झालाय.
वासूसाठी सापला रचला गेला, सापल्यामध्ये मात्र फलंदाज अडकलाय आणि मोठा धक्का यावेळी मात्र संघर्ष वॉरियर्स केली या संघाविरुद्ध खेळताना ओनली बनकरी कांबा या संघाला वासूचा सत्कार केला जातोय. 30 धावांची दमदार केली त्याचं स्वागत केलं जात आहे. क्रिकेट की भाषा आहे विनोद, लगे तो ताली नाही तो गाली, ये क्रिकेट की भाषा आहे आणि क्रिकेटची भाषा मात्र खूप चांगली पाहायला मिळते. 30 धावा ठोकल्या त्या फलंदाजानं, अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. नवीन फलंदाज झालाय तो मॅक्सवेन. मॅक्शन जर षटकार मारला तर सागर यांच्याकडनं तुम्हाला 101 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू सो मच. अनाउन्समेंट आम्ही थोडीशी कमी करू कारण शेवटचा दिवस आहे, कारण कॉमेंट्री पोहोचणं फार महत्वाचं असणार आहे. ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने बघू शकाल तुम्ही. लॉंग आपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या माध्यमातून पुढे सरकतो. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, सिंगल फक्त. बघा एखादा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर आत्मविश्वास किती वाढतोय गोलंदाजाचा हे पाहिजे ते पाहायला मिळतो आपल्याला. वासू खूप चांगला फलंदाज होता, अक्षरच्या बाजूने थैमान घातला धाबांचा वनवा पेटवला त्या फलंदाजांना. मात्र वासू बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी आता मात्र नवीन आलेला फलंदाज शत्रू आणि तिसऱ्या नंबरचा फलंदाज मेक्शॉन याच्यावरती. ऑफ साइडला मध्ये कट करतोय. क्रिकेटच्या माध्यमातून दुसऱ्यांदा चेंडू तो क्षेत्ररक्षक पुन्हा सरकतो पुढे. गुड फिल्डिंग, थ्रो मात्र बाउन्स येतोय. ऑर्थोडॉक्स थ्रो येते थोडासा. मागच्या 2 चेंडूमध्ये आपण 2 धावा पाहिले, मात्र मागच्या 3 चेंडूमध्ये आपण विनोद 1 गडी बाद पाहिला आणि 2 फक्त सिंगल पाहिले. गुड कमबॅक, गोलंदाजाचा खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. धावांचा वेग पुढे सरकतोय तो 69 धावसंख्या आपण करतो. खूप मोठी धावसंख्या. 6 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. लॉब करतोय, सेट ड्राइव, शतकचे जज करतोय फलंदाज बाद. यस, दॅट्स अ गुड कॅच. आणि तिसरा धक्का यायला मात्र थँक्यू जयेश. जयेशने खूप चांगला झेल टिपला. मध्ये 2 झेल जयेशने टिपल्यात, एक वासूचा झेल टिपलाय आणि आता बाद झाला तो फलंदाज शत्रू बाद झाला. खूप मोठा धक्का, एका मागणं एक मोठे धक्के दिलेत. 17 चेंडू 32 धावांची यावेळी मात्र दमदार केले. थँक्यू भूषण, अतिशय चांगले स्कोर आमचे. तर 2 गडी यावेळी मात्र एका षटकामध्ये बाद झाले, मोठे धक्के दिलेत आणि धापालकर हॅलो 70 धावसंख्या पाहायला मिळते. गणेश भोईर मात्र सुटकेचा निश्वास सोडतोय. संघाने एका बाजूला संघर्ष वॉरियर्स खेळणे या संघाचा बघू शकाल तुम्ही, दुसऱ्या बाजूला ओनली बनकरी कांबा या संघाने योगेश बनकरी असे 2 संघाने एकमेकांसमोर पाहतात. मात्र जो हरेल तो मात्र स्पर्धेत बाहेर जाईल आणि जो जिंकेल तो मात्र उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. आताच विनोदनी सांगितलं की 13 सामने या स्पर्धेत झालेत आणि 14वा सामना आपण एन्जॉय करतो या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा, खरं करून माझं सुद्धा मन भरून आलं या स्पर्धेमधला पाहून. या स्पर्धेचं आयोजन पाहून देखणी स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, अप्रतिम. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. आयोजकांची मेहनत अप्रतिम. कारण त्याची पोचपावती तुम्हाला लगेच मिळेल, कारण तेवढी चांगली स्पर्धा प्रेक्षकांना मात्र मन भरून येणारी स्पर्धा आपण पाहतोय. 70 धाबा. नवीन फलंदाज आता दोन्ही फळ मात्र फ्रेश आहेत. एका बाजूला स्ट्रायकरला आता फलंदाज येतो कमरान आणि मेक्शान असे 2 फलंदाज आपण बघतोय. गोलंदाज विजय सज्ज होते. शेवटचा षटक 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 70 धावा बघू शकाल आपण. 70 धावांचा आपण विचार केला तर प्रत्येक षटकामागे जवळजवळ 14ची सरासरी कायम ठेवण्यात आली. शेवटचा षटक राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंचा इशारा करता आम्हाला वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ होते. नियम क्रमांक 25 मुंबई क्रिकेट असोसिएशनचा नियम आणि या नियमात तुम्हाला एक धाव अतिरिक्त मिळेल आणि एक चेंडू अतिरिक्त फेकावा लागेल. 71 धाबा धापालकावरती खूप चांगली धावसंख्या. 6 षटकांचा सामना फलंदाजी स्वीकारायला लागली. नाणेफेकी हरल्यानंतर खूप लवकर खेळतो फलंदाज. चेंडू मात्र बॅटचा एज लागून चेंडू मागे निघून जातोय. शॉट थोडासा बाजूला ऑर्थोडॉक्सला सिंगल फक्त पाहायला मिळतोय. वासू केलं होतं आणि शत्रुघ्न केलं होतं. खूप मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि वासू आणि शत्रू बाद झाल्यानंतर संघावरती दडपण आलं. त्यानंतर मात्र एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ही कसं आहे, ही तुमची मी म्हणेन परीक्षा अग्निपरीक्षा आहे आणि अग्निपरीक्षा गोलंदाजची होती आणि गोलंदाजमध्ये ती अग्निपरीक्षा पास केली. आता गोलंदाज ठरलाय तो अजय. नंतर मात्र आता विजयवरती भरोसा दाखवतोय. अजयला खूप चांगलं यश मिळालं. 2 गडी त्याने बाद केलेत. अजयने आपल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा दिल्या आणि 2 गडी महत्वाचे बाद केले. जे गडी बाद करणं फार महत्वाची जबाबदारी होती अजयच्या खांद्यावरती. आता विजय काय करतोय? राईट आर्म राऊंड विकेट. खूप लवकर खेळतोय फलंदाज. चेंडू मात्र टप्पा थोडासा बाहेर निघतोय. झपकन चेंडू बाहेर निघतोय. फलंदाज मात्र अक्रॉस द क्रिकेटचं सिलेक्शन करतोय. शॉटचं सिलेक्शन चुकतंय. फुटवरचा वापर नाहीये आणि मात्र लाईन मध्ये फलंदाज येत नाहीये. निर्धार चेंडूचं आपल्याला सांगता पाहायला मिळतंय. गडी बाद झाले आतापर्यंत 3 गडी बाद झाले. मोठा फटका जागेवर कन्वर्ट करतोय. बिग शॉट मिडविकेटच्या डोक्यावरनं दणदणी षटकार.
फलंदाज मेक्षान याच्या बॅटमध्ये निघाला षटकार आपण पाहतोय. बऱ्याच काळानंतर मात्र आपण षटकार पाहतोय ज्यावेळी शत्रू आणि बाद झाल्यानंतर वासू बाद झाल्यानंतर मात्र बऱ्याच काळानंतर आपण षटकार पाहतोय. धावांचा वेग पुढे सरकतोय. जेवढा वाऱ्याचा वेग तेवढाच धावांचा वेग पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी तेवढीच चांगले याने मात्र फुटवर्कचा वापर सुद्धा पाहायला मिळतोय. षटकारासाठी सागर शिरवंशी यांच्याकडे तुम्हाला षटकारासाठी 100 पारितोषिक. मोठा फटका याली पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग उतुंग गगनभेदी. अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. तर षटकाराच्या मध्ये धावसंख्येला आकार येतो तो तब्बल एकूण धावसंख्या मागच्या 2 षटकामध्ये आपण 70 पाहिले होते. आता चेंडू संपले ते आतापर्यंत धावसंख्येला वेग येतो तो 70 आणि 12 आपण 72 धाबा कधी पाहतोय. आता खूप चांगली धावसंख्या 82 माफ करा 70 आणि 12 82 धावसंख्या धापा कधी पाहायला मिळतात. एक मिनिट टॅली करतोय कारण बघा कधी ते बक्षीस लावले गेलं. बक्षीस लागल्यामुळे आमच्या आयोजकांचं स्कोररचं लक्ष डायव्हर्ट झालं. त्याला बक्षीस लावण्याने विनंती की आपण लिहून द्या तुमचं जे बक्षीस असेल ते. स्कोररला आपण डिस्टर्ब करू नका प्लीज. डोंट डिस्टर्ब टू स्कोरर. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज. तुम्ही बक्षीस लावता मग स्कोररला तुम्ही हात लावता डायव्हर्ट होतोय. आणि मोठा फटका हो माहिती खूप मोठा फटका पाहायला मिळतो. बिग 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 शॉट 6 धाबा लगातार 3 षटकार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. तर लगातार 3 षटकार जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. तर संदीप शांताराम कमिटी मेंबर यांना विनंती करते आपण स्थानपण व्हावं मॅच मध्ये येऊन. लगातार 3 षटकार जबरदस्त बॅटिंग. धावांचा ओघ मात्र पुढे सरकतो तो 90 तब्बल 90 धाबाच्या यायला मात्र धापा कधी पाहिल्या जातात. स्कोर कार्ड वरती 100 धाबा होतील का अपक्ष निर्माण झालाय. अजून एक शेवटचा चेंडू मात्र 100 होणार नाही. आता 96 होऊ शकतील. आणि 1996 चा विश्व आपण वर्ल्ड कप श्रीलंकाने जिंकला होता. एकी सामना न हरता रणतुंगा अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली. तो 96 चा आकडा तुम्हाला पाहायला मिळेल का. अकुपेशन निर्माण झाला. जबरदस्त बॅटिंग 3 षटकार लगातार जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मेक्षांच्या माध्यमातून. यामध्ये चेंडू खूप खाली राहिलाय आणि षटक समाप्त. पंचांचा इशारा येतोय. 90 धावा 91 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. वासून आपल्या संघासाठी तब्बल 30 धावांचं योगदान दिलं. भरीव योगदान होतं. तर शत्रूची अविस्मरणीय 32 धावांची केली आणि त्याला साथ दिली मेक्षानं. तब्बल 3 षटकार लगातार मेक्षानं लावले आणि तब्बल त्यानं 6 चेंडूमध्ये 19 धावांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 90 धावा पाहायला मिळाल्या. 91 धावांची गरज आहे तो सामना जिंकण्यासाठी. याने मात्र संघर्ष वॉरियर्स केली या संघाला. बघायचा सामना कशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. जवळजवळ 15.16 ची सरासरी काम ठेवला गेला सामना जिंकण्यासाठी. पंचाची कामगिरी योगेश इंद्रेकर आणि आमचे शर्मा सर स्वागत करूया त्यांचं आपण. खूप चांगले पंच आहेत. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे अतिशय चांगले समालोचक व्हॉइस ऑफ द स्वीट व्हॉइस ऑफ द डोंबिवली विनोद पाटील आणि आज आमचे समालोचक जगदीश पाटील थोडेसे उशीर येतील. तर कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 स्पर्धा आपण पाहतोय. तमाम सगळ्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मी मच्छिंद्र पाटील रायगड तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. ही स्पर्धा 3 दिवस आपण स्पर्धा पाहतोय. 2 दिवसात संपल्यानंतर ही स्पर्धा आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आणि ही जरी लीग असले तरी माझा आता सामने नॉकआउटच्या आपण बघू शकाल. या स्पर्धेमध्ये सुभाष सुपर किंग मांजरले सुभाष गायकर तसेच मनोर लायन्स मानवली संतोष जाधव असे 2 संघ एक गटात पुढे सरकलेत. बघायचं ह्या 2 संघात कोणता संघ पुढे वाटचाल करतोय सेमीफायनलसाठी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना इथे सुरू होईल. आपण ऐकूया 3 षटकांसाठी पुन्हा एकदा मातृभाषेतनं आपण ऐकूया विनोद पाटील यांना पुढच्या 3 षटकांसाठी. थँक्यू सो मच. हॅलो धन्यवाद मच्छिंद्र पाटील जी. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची ही जत्रा या मैदानावरती आपण पाहतोय. वर्ष दुसरं तर गत वर्षी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. मोठ्या थाटा मारतात या स्पर्धेची
स्पर्धेची सुरुवात केली गेली होती गतवर्षी, मात्र यंदा देखील जर पाहिलं तर परवा या स्पर्धेला सुरुवात झाली होती दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या मैदानावरती संपन्न झाला होता। 9:45 गणेश पूजन झालं होतं। त्यानंतर 9:46 शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार चढून शिवरायांचं पूजन झालं होतं। त्यानंतर 9:57 यष्टांचं पूजन या ठिकाणी पार पाडलं होतं। त्यानंतर 9:59 राष्ट्रगीताला मानवंदना दिली गेली। त्यानंतर 9:59 राष्ट्रगीताला मानवंदना दिल्यानंतर 10:04 नाणेफेक झाली आणि पहिला चेंडू पडला होता 10:30 या मैदानावरती आणि पहिली लढत पाहिली होती आपण सुभाष सुपर किंग मांजरली वर्सेस मनोहर लायन्स मामनोली या दोन संघादरम्यान सामना जो सुरू आहे विद्यमान सामना आपण पाहतोय यावेळेस संघर्ष वॉरियर्स केळणी वर्सेस ऑनली बनकरी कांबा या दोन बलाढ्य संघादरम्यान संघर्ष वॉरियर केळणी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं। मात्र त्यांचा हा निर्णय इथे चुकीचा सिद्ध करून दाखवलाय। या ऑनली बनकरी कांबा संघाने ज्याने धावांचा डोंगर उभा केलाय, धावांची इमारत उभी केलेली आहे। या धावांची इमारत उभी करण्यासाठीचे आर्किटेक्ट होते ते म्हणजे वासू आणि त्याचबरोबर शत्रू। या दोन आर्किटेक्टनी धावांची एक मोठी इमारत उभी केलेली आहे। 90 धावा प्रति षटका मागे जर पाहिलं तर 15.00 ची सरासरी राखलेली आहे। तर मात्र 15.16च्या सरासरीने या 91 धावा चेस करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या संघाला जास्तीत जास्त धावा पॉवर प्ले मध्ये येतील। मात्र इथे पॉवर प्ले मध्ये येणं गरजेचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये या धावा इथे काढाव्या लागतील। मात्र इथे सलामीची जोडी 91 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो। यावेळेस आकाश या ठिकाणी बघ आवाज ब्रेक होतोय प्लीज। हॅलो हॅलो 91 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी आपण पाहतोय विकी यावेळेस हा चेंडू फिरकावून दिलाय, या ठिकाणी चेंडू जातोय, पंचांचा इशारा बघू येतोय, या ठिकाणी 4 धावांचा गुड शॉट। भूषणच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण भूषणच्या बॅट मधून आला हा चौकार या ठिकाणी आपण पाहतोय। यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय। धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 5 धावा। यावेळेस गोलंदाज पाहतोय आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाज येतोय, रुपेशचा वापर केलाय। हा रुपेश गतवर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा गौरव करण्यात आला होता हा गोलंदाज रुपेश यावेळेस गोवेलँड कडनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर निघालाय। स्ट्राईकला फलंदाज भूषण, एक विस्फोटक फलंदाज भूषण ज्याने सलामीला येऊन पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय। पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला चेंडू प्लेस केलाय, चेंडू यावेळेस जातोय फाईन लेग सीमा रेषेबाहेर, KGPL चौकार। जबरदस्त फलंदाजी भूषण, निश्चितच जर पाहिलं तर 91 धावा इथे करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावाने काहीच होणार नाही हे भूषणला बऱ्यापैकी माहिती आहे। त्यामुळे त्याच अनुषंगाने पावलं उचलली जात आहेत मैदानावरती।
Hello, check. Hello, check the sound. Hello. Hello, check. Hello. थँक्यू. या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी सेटिंग चालू होते त्यामुळे तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकलं नाही. हॅलो धावसंख्या धावपळकर बाद आपण यावेळेस भूषण मला सांगतील की या ठिकाणी धावसंख्या धावपलकावर 19 यावेळेस भूषण पोहोचले. आपण जर पाहिलं तर 18 या धावसंख्येवर जबरदस्त फलंदाजी भूषणने दाखवली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस हवेतून मिडॉनला क्षेत्ररक्षक समोर फलंदाज बाद. भूषणच्या पारीचा अंत आनंद साजरा केला जातोय मैदानावरती. पहिला गडी या ठिकाणी भूषण बाद होतोय. ज्या भूषणने इथे अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं, घणाघाती फलंदाजी मैदानावरती दाखवत होता भूषण. असं वाटलं होतं हा भूषण या भूषण नावाचं वादळ या ठिकाणी मैदानावरती बराच वेळ इथे टिकून राहील, धावा इथे वेगाने वाढवेल हा भूषण असं वाटलं होतं. मात्र या भूषणला तंबूचा रस्ता दाखवलाय. या भूषणचं अकाउंट क्लोज केलंय आणि स्वतःच्या अकाउंटमध्ये एक गडी जमा केलाय या रुपेशने. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का 19 या धावसंख्येवर. 19 धावांची भागीदारी या मैदानावरती पहिल्या गड्यासाठी रचली होती. मात्र कालच्या दिवसात सर्वात मोठी भागीदारी रचली होती 98 धावांची. कल्पेश आणि किरणच्या या दोन फलंदाजामध्ये एक मोठी भागीदारी 98 ही भागीदारी मैदानावरती झाली होती. मात्र ठाणे ग्रामीण मध्ये मच्छिंद्र पाटीलची 104 धावांची भागीदारी रचली होती दिव्याच्या मैदानावरती. मोरेश्वर आणि राम पाटील या देसाईच्या सलामीच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी 104 धावांची भागीदारी. मात्र त्याआधी रायगडमध्ये देखील एक मोठी भागीदारी. निश्चितच आपण त्या भागीदारीबद्दल आम्हाला पुढच्या 3 षटकामध्ये आपण सांगणार आहोत. यावेळी चेंडू हलक्यातून खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण. या ठिकाणी थ्रो थोडासा चुकीचा येतोय, मात्र बॅकिंग चांगलं होतंय त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण यावेळेस 20 धावा. गरज आहे ती 91 धावांची. पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. टीट फॉर टॅट जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलंय, दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही. आता मात्र आमची संधी आलेली आहे. इथे 20 धावा आल्यात. आता मात्र येणाऱ्या 30 चेंडूमध्ये गरज आहे ती 71 धावांची. या 71 धावा जर करायच्या असतील तर जवळजवळ 14 पेक्षा जास्त धावगती इथे राखावी लागेल, तरच हा सामना इथे जिंकता येईल संघाला. कारण डू ऑर डायची परिस्थिती मैदानात निर्माण झाली आहे. करो किंवा मरोची स्थिती या मैदानावरती निर्माण झाले. कारण ही स्पर्धा आपण पाहतो एक फार मोठी स्पर्धा कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 आणि या स्पर्धेमधला हा उपउपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. दोन संघाचं अस्तित्व पणाला लागलंय, प्रतिष्ठा पणाला लागली आहे, सन्मान पणाला लागलाय. मात्र या 91 धावा इथे चेस होतील का? कारण या मैदानावरती आम्ही 95 धावा चेस होताना पाहिल्या, मात्र त्या 8 षटकामध्ये. मात्र इथे जर पाहिलं तर 75 धावा चेस होताना आम्ही पाहिल्यात त्या 6 षटकामध्ये. मग इथे 6 षटकात 91 धावा होतील का हा देखील प्रश्न आहे. कारण 20 धावा इथे धावफलकावर आल्यात. तर पाहिलं तर एक गडी बाद झालाय. 18 धावांची भागीदारी रचली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी 2 धावांची भागीदारी या मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज जो 3ऱ्या क्रमांकावर आलाय फलंदाज विनीत, अतिशय विनीत मेहर आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर आलाय. 3रा क्रमांक फार महत्वाचा असो या क्रिकेटमध्ये. दरम्यान या ठिकाणी ॲडव्होकेट आदरणीय सचिन वाघ चौधरी साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. निश्चितच कायद्याचे तज्ज्ञ ॲडव्होकेट मंजिरी स्पोर्ट्स संघाचे निश्चितच ते मालक आहेत. या ठिकाणी त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. बघा या ठिकाणी वकील आलेले आहेत, त्यामुळे नियम आणि कायदे आपण या ठिकाणी व्यवस्थित पाळायचे आहेत आणि तुमच्यावर केस फाईल होऊ शकते. दरम्यान धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 20 धावा. गोलंदाज येतोय यावेळेस गोलंदाज मेघश्याम. टिटवाला इकडनं सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज येतोय यावेळेस विनीत मेहर.
हा चेंडू कट केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू आउटफील्ड फास्ट आहे क्षेत्ररक्षक कव्हरचा पुढे वेगाने सरकलाय मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याचा पुरेसा अवधी मिळतोय धाव संख्या धाव फलकावर पाहतोय आपण एकने पुढे सरकते धाव संख्या 21 धाव फलकावर तर मात्र 70 धावांची अद्यापही गरज आहे निश्चितच आज मच्छिंद्रजी आपण जर पाहिलं तर प्रेक्षणीय सामना असणार आहे मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका बिग फाईट ज्या प्रकारे रायगड ठाणे लढत पाहतो आपण मलंगड डोंबिवली लढत पाहिली होती आपण खोणीच्या मैदानावरती तशीच एक संकल्पना या ठिकाणी राबवली जाते मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका ही लढत खेळाडूंची नावं तुमच्यापर्यंत निश्चितच आम्ही काही क्षणात पोहोचू वळूया सामन्याकडे यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मेघश्याम स्ट्राईकला फलंदाज डावखुरा फलंदाज पाहतोय आपण विकी जो सलामीला आलाय यावेळेस ॲटम राऊंड द विकेट हा चेंडू जाऊ दिलाय जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू या ठिकाणी वाईडचा इशारा करताय ते नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम या नियमांचं संशोधन झालं होतं 1788 मध्ये मेरीलेबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे त्यानंतर 1909 ICC ची स्थापना झाली आणि त्यानंतर या दोन समित्या मिळून क्रिकेटमध्ये नवीन नियम आणत असतात मात्र कॉपीराईट होल्डर MCC मेरीलेबॉन क्रिकेट क्लब नियमांचे हा चेंडू हुक केलाय चेंडू जातोय यावेळेचा फाईन लेगच्या दिशेने पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय 4 धावांचा KGBL चौकार धाव संख्या धाव फलकावर 26 आपण पाहतोय जर कल्याण ग्रामीणचा संघ आपण पाहिला तर चेंडू सीमारेषे बाहेर धावसंख्या धाव फलकावर 26 गोलंदाज पुन्हा एकदा मेघश्याम टिटवाला इनकडनं राईट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू यावेळेस फिरकावून दिलाय टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर षटकार नक्कीच गतवर्षीचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचा सन्मान केला होता असा फलंदाज विकी भोईर ज्याने 77 धावांची विस्फोटक खेळी गेली होती गतवर्षी आणि मात्र या स्पर्धेतला जर पाहिलं तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम अजूनही अबाधित आहे त्याच्या नावावरती काल 72 धावा केल्या होत्या कल्पेशने मात्र 77 धावांचा जो विक्रम आहे अजूनही त्याच्या नावावर आहे अबाधित आहे तो विक्रम अजूनही कोणी मोडला नाही जर पाहिलं तर गतवर्षी जबरदस्त खेळ केला होता 130 धावांचा पाठलाग करत असताना 77 धावांची जी खेळी गेली होती कोण विसरेल गतवर्षीची ती अविस्मरणीय खेळी यावेळेस पुन्हा एकदा विकी भोईरच्या बॅटमधून आलेला हा घणाघाती फटका धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 32 धावा मेघश्याम मात्र इथे विचार करतोय कशा प्रकारे गोलंदाजी करायची कारण ज्या प्रकारची फलंदाजी मगाशी जर पाहिलं तर वासूने केली होती तशाच प्रकारची फलंदाजी इथे दाखवतोय हा फलंदाज विकी भोईर दाखवून देतोय अजूनही आम्ही हिंमत हारली नाही हा सामना आम्ही निश्चितच ते जिंकण्याचा प्रयत्न करू जीवाचं रान करू यावेळेस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय क्षेत्ररक्षक नाहीये मागे त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय मात्र लेझी क्रिकेट यावेळेस चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा खरी किरीटा परी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा प्रेक्षणीय सामना असणार आहे कल्याण तालुक्यामधील खेळाडूंसाठी जर पाहिलं तर यायचं या ठिकाणी सुभाष गायकर नरेंद्र दिवाणे कल्पेश शेलार अख्तर कुंगळे सागर सुरुची विकी भोईर मेघश्याम पवार रौफ तेजा रुपेश बासरे कृष्णा केणे मुकेश गायकर प्रशांत पवार या सर्व खेळाडूंना यायचे या ठिकाणी टी शर्ट्स आपले घेऊन जायचे कारण प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी पाहू शकता आपण मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका एक जबरदस्त सामना दरम्यानच्या काळात या ठिकाणी षटकार लगावलाय फलंदाज
विकी भोईर या ठिकाणी पाहतोय मैदानात कर्दन काठ होतोय गोलंदाजाचा. या विकी भोईरला कशा प्रकारे कंट्रोल मध्ये आणायचं, या विकी भोईरला कशा प्रकारे बाद करायचं, हा प्रश्न निर्माण झालाय यावेळेस ऑनली बनकरी संघाच्या समोर. हा चेंडू आता मात्र बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू पाहतोय, अन्यथा धावा धावा आणि धावाच पाहत होतो आपण या मैदानावरती. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 42 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. गरज आहे ते अजूनही जर पाहिलं तर 49 धावांची. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 49 धावा. अजूनही लक्ष जर पाहिलं तर खूप मोठं आहे. अजूनही जर पाहिलं तर दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. हे लक्ष अजूनही खूप पुढे आहे. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे हा विकी फलंदाजी करतोय, ज्या प्रकारे इथे विनीत खेळपट्टीवर थांबलाय, निश्चितच इथे एक चांगला सामना, एक हाय व्होल्टेज मुकाबला आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त सामना. जर पाहिलं तर 91 धावांचं लक्ष, खूप मोठी धावसंख्या वाटते धावफलकावर. मात्र 2005 आणि 2006 मध्ये जेव्हा सामना झाला होता ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका, 434 धावा मच्छिंद्र सर लावल्या होत्या ऑस्ट्रेलियाने. कुणी विचार केला होता या धावसंख्येला, या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. मात्र त्यानंतर जर पाहिलं तर साऊथ आफ्रिकेने ती धावसंख्या चेस केली होती. हर्षल गिब्स, बाउचर, स्मिथने जबरदस्त खेळ केला होता आणि ती धावसंख्या चेस झाली होती. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर यावेळेस 42. गरज आहे 49 धावांची. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 49 धावा. समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस संघर्ष वॉरियर्स संघासमोर. संघर्ष वॉरियर्स, निश्चितच वॉरियर्स म्हटल्यानंतर योद्धा म्हटलं जात आहे आणि योद्धे या ठिकाणी विकी आणि या ठिकाणी विनीत आपण पाहतोय संघर्ष करत आहेत. ज्या प्रकारे संघाचं नाव संघर्ष आहे त्या प्रकारे संघर्ष इथे केला जातोय. कारण संघर्षाशिवाय महानता प्राप्त होत नाही. कारण म्हटलं जातंय जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक पड़े ना चोट हथौड़ी की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस संघर्ष केला जातोय मैदानावरती. हा चेंडू फुल टॉस आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू फिरकावून दिलाय. मिड विकेट सीमा रेषे बाहेर. हाय अँड हँडसम 6 धावा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. धावसंख्या धावफलकर बाद आपण यावेळेस 48 धावा. तर मात्र समीकरण मैदानावरती बदलते. जर पाहिलं तर गरज होती 49 धावांची, आता मात्र गरज आहे 43 धावांची. मैदानात या ठिकाणी थोडंसं वारा वेगाने वाहतोय, धूळ उडते मैदानात जर पाहिलं तर. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं चित्र आम्ही मैदानात पाहतो तेव्हा तेव्हा आम्हाला आठवते शारजाची ती लढत, जेव्हा सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफाय होण्यासाठी जी शतकीय पारी खेळली होती, त्या खेळीचा निश्चितच या ठिकाणी स्मरण होतंय. आणि त्यानंतर स्टीव्हने एक वक्तव्य केलं होतं, आम्हाला भारताने नाही हरवलं तर आम्हाला जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकरने आम्हाला हरवले. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होती. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 49 धावा. मग अशी जर पाहिलं तर 42 धावा गरज होती 49ची, मात्र आता 49 धावा आता गरज आहे ती 42 धावांची. समीकरण थोडंसं या ठिकाणी उलट होताना आपण पाहतोय. गोलंदाज पाहतोय यावेळेस नितेशने 2 चेंडू फेकल्यात, 7 धावा इथे दिल्या आहेत आणि धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय या 3रं षटक सुरू असताना 49 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 42 धावा. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक समोर चेंडूच्या खाली जज करतोय. फलंदाज बाद. मोठा मासा गाळात सापडलाय. वाघाची शिकार. या फलंदाज विकीने ज्या प्रकारे मैदानावरती फलंदाजी केली होती, चिंतेचं सावट पसरलं होतं ऑनली बनकरी संघाच्या डोक्यावरती. मात्र इथे विकीला बाद केल्यानंतर सुटकी टॉस सोडलाय. कारण विकी भोईर ज्या प्रकारे फलंदाजी करत होता असं वाटत होता हा सामना आपल्या संघाला एका हाती जिंकून देईल. हा सामना वन साइड होईल की काय असं वाटलं होतं. मात्र या विकीचा अडसर दूर केला या गोलंदाज निलेशने आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय स्वतःसाठी आणि एक मोठा अडसर दूर केलाय. आता मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण इथे विकी बाद झाल्यानंतर प्रचंड मानसिक दडपण असणार आहे या संघर्ष वॉरियर्स संघासमोर. या विकीने जी मेहनत केली आहे मैदानावर
मैदानावरती ती मेहनत इथे उपयोगात येईल का की मेहनत वाया जाईल, कारण इथे विजयाचा पाया त्यांनी रचलाय, विजयाचा कळस कोण चढवेल हा प्रश्न मैदानावरती उभा झालाय. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण 49. अजूनही गरज आहे ती 42 धावांची, आणि आता मात्र 42 धावांची गरज असताना विकी बाद झालाय, तर मात्र स्ट्राईकला सरकलाय विनीत मेहर. हा देखील एक चांगला फलंदाज. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला प्लेस केलाय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवतो क्षेत्ररक्षक. दबाव दोन्ही बाजूला आपण पाहू शकता, प्रचंड मानसिक दडपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना ऑनली बनकरी संघाने जर पाहिलं तर मनमोकळेपणाने फलंदाजी केली, कारण समोर कोणते टार्गेट नव्हतं. मात्र इथे जर पाहिलं तर संघर्ष वॉरियर समोर एक टार्गेट आहे, त्यामुळे इथे या टार्गेटला अनुसरून फलंदाजी करावी लागेल, विकेट सांभाळावे लागतील आणि मोठी फटके ते मारावे लागतील. हा चेंडू यावेळेस फलंदाज या ठिकाणी काही काळाच्या आतच यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि विनीतच्या या ठिकाणी मनोजच्या पारीचा अंत होतोय आणि आणखीन एक धक्का इथे मिळतोय या संघर्ष वॉरियर्स केळणी संघाला. वारगडे, मदन कातोरे, जितू चव्हाण, तसेच दादू, तसेच जयेश मोरे, गणेश गायकर, क्षितिज काटे, कैलाश बाबरे, स्वप्नील घरत, मिलिंद इगाडे, अमोल काटोरे, अमीर गायकवाड, सतीश आणि विनायक असा संघ असणार आहे. तर मुरबाड आणि कल्याण तालुक्यांच्या सामना पाहणार बिग फाईट. आज चॅरिटी सामना असणार, प्रेक्षणीय सामना, प्रेक्षकांच्या मनोसाठी मूळचा सामना आपण पाहणार आहोत. अजय, हा चेंडू व्यवस्थित येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू डीप मध्ये येतोय, एक धाव इथे मिळते. चूक त्या ठिकाणी केलेली आहे बघा, दबावाखाली या चुका होत आहेत, कारण प्रेशर आहे, एक मोठा सामना आहे, कारण डू ऑर डायची स्थिती या ठिकाणी. पंच शॉर्ट धावेचा इशारा करतात, म्हणजे 2 धावा इथे केल्यात, मात्र इथे शॉर्ट धाव इथे काढली, त्यामुळे 1 धाव इथे मायनस होणार. असं 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 51, गरज आहे ती 40 धावांची. या ठिकाणी तिसरं षटक संपलं, मात्र यानंतर प्रेक्षणीय सामना आपण पाहू शकता, कल्याण तालुका वर्सेस मुरबाड तालुका यामध्ये. मात्र जर पाहिलं तर सर या ठिकाणी मच्छिंद्रजी आपण विचार केला तर कल्याण तालुक्यातील रतिमारती खेळाडू एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुरबाडचे नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. एक चांगली लढत प्रेक्षकांसाठी, एक मेजवानी या लढतीच्या माध्यमातून. दरम्यान 3 षटकं संपल्यात, धावसंख्या धावफलकावर 51, गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. हेलो हेलो चेक हेलो, थैंक यू. तो बहुत बहुत शुक्रिया विनोद. चलते मैदान के ऊपर आज के प्रस्तुत एक और शानदार मुकाम देख पा रहे हैं दोस्तों, काफी शानदार माहौल इस मैदान पर हम देख पा रहे हैं. कल्याण प्रीमियर लीग का एक और एक सुनहरा सफर हम देख पा रहे हैं. जीत के लिए 51 रनों की आवश्यकता और टीम का स्कोर बनता है यहाँ पर कुल मिलाकर 51 रन. जीत के लिए 18 गेंदे 40 रन की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले में. ये मुकाबला किस प्रकार होगा इस मैदान के ऊपर, ये दोनों टीमें इस मैदान के ऊपर तूफान भी आ चुका है यहाँ पर, यानी कि तूफान यहाँ पर हवा का झोंका काफी तेज रफ्तार से यहाँ पर बह रही है और तेज हवा जब बहती है तो गेंदबाज को अपने पर काबू रखना काफी मुश्किल होता है. काफी बड़ा सुहाना सफर चलता हुआ प्रतियोगिता कल्याण ग्रामीण ये प्रतियोगिता चल रही है 2017 का बहुत ही खूबसूरत मंजर हम देख पा रहे हैं. सभी दर्शकों का पधारे हुए सभी अतिथिगणों का फिर एक बार मैं मच्छिंद्र पाटिल आपका हार्दिक स्वागत करता हूं. चलते दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में लौट चलते जहां पर मुकाबला अब कशमकश होता नजर आ रहा है. पर अब मुकाबले की उम्मीद काफी बढ़ चुकी है. यहाँ पर जीत के लिए युद्ध हम देख पाएंगे, एक चैरिटी मुकाबला और किसका क्रिकेट बहुत ही बेहतरीन, एक दोस्ती
का मुकाबला नॉकआउट है और जो जीतेगा वो इस मैदान के ऊपर सेमीफाइनल की तरफ आगे बढ़ पाएगा। शॉर्ट पिच गेंद फिर एक बार उसी अंदाज में गेंद को खेल दिया, खिलाड़ी मौजूद यहाँ पर एक शक और के रीजन में, लेकिन 2 रन का इजाफा होता हुआ। अच्छी रणनीति बल्लेबाज की ओर से। हमारे कॉमेडी बॉक्स के सामने जितने भी 4 व्हीलर से उनसे गुजारिश है कि वो गाड़ी आपको हटानी यहाँ से, क्योंकि आपके वो सनलाइट यहाँ से रिफ्लेक्ट हो पा रही है और कॉमेडी बॉक्स में कई दुविधा यहाँ पर निर्माण हो रही है। तो मैं गुजारिश करूंगा हमारे सभी लाडले दर्शकों से जिनकी भी वो 4 व्हीलर से उनको वहां से बड़ी मेहरबानी थोड़ी सी हटाई वहां पर। हमें कोई इतराज नहीं, लेकिन आज जो करता हूँ कि और से आपको ऐलान कर दें। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही उम्दा गेंदबाज की वापसी की यहाँ पर उम्मीद की है। गेंदबाज ने रफ्तार के सौदागर अजय ने जब 2 गेंदे आउटसाइड स्टॉप स्टंप पे के, उसके बाद गुडनेस स्पॉट से गेंद को टेक ऑफ किया और डॉट की समाप्ति होती नजर आ रही है। 3 ओवर में 51 रन बनाने के बाद 3 ओवर में 40 रन की आवश्यकता मुकाबले को जीत के लिए इस मैदान के ऊपर ओनली बनकर कांबा टीम को। क्या यह मुमकिन है इस मैदान के ऊपर संघर्ष खेलने टीम के लिए? 90 रन बना के बाद 91 रनों का एक लंबा टारगेट बीच मैदान के ऊपर पहाड़ जैसा स्कोर खड़ा कर दिया है, लेकिन क्या इस स्कोर को पूरा कर सेमीफाइनल में ये टीम पहुंच पाएगी? किसमें कितना दम है और कौन बाजीराव सिंह में पता चलेगा मैदान के अंदर। बड़ा मुकाबला और बड़ा मजा आएगा इस मुकाबले में, क्योंकि मुकाबला जैसे जैसे अंतिम दौर में आएगा वैसे वैसे मुकाबले का रुख यहाँ पर बिल्कुल बदल जाएगा और 91 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब टीम का स्कोर यहाँ पर महज बनता हुआ हमारे स्कोर भूषण में जानकारी देते हुए टीम का स्कोर बनता है यहाँ पर यानी कि 56 रन। अब तक 56 जीत के लिए अभी भी 35 रनों की आवश्यकता। दिल्ली काफी दूर है, अब दिल्ली जाना है तो फ्लाइट पकड़नी होगी एंड ट्रेन से जाओगे तो देरी हो जाएगी, यानी कि आपको फ्लाइट टेस्ट लगाने होंगे क्योंकि गेंदें कम बची है और रनों की रफ्तार ज्यादा बढ़ानी है, तो मंजिल दूर है। तो यहाँ पर अब बढ़ाना होगा हौसला इन बल्लेबाजों का। गेंदबाज अजय की मैं तारीफ करूंगा, अच्छी गेंदबाज की वापसी की अजय ने अब तक गेंदे फेंकी जगह कुल मिलाकर 4 गेंदे फेंकी और उन्होंने 7 रन देकर एक भी सफलता अर्जित नहीं की है। सेकंड बल्लेबाज बाहर के पर विस्फोटक बल्लेबाज है अजय। यहाँ पर अजय के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी इस मुकाबले की। क्या अजय इस मुकाबले को जिम्मेदारी कैसे निभा पाएंगे? बढ़िया स्ट्रोक, लॉब किया इस गेंद को, खिलाड़ी मौजूद, हवा का झोंक, गेंद सीमा पर, अंपायर का इशारा, शानदार छक्का। अजय के बल्ले से निकलता शानदार बल्लेबाज यहाँ पर अजय ने कर दिया कारनामा जिस बल्लेबाज के लिए अजय जाने जाते हैं। परिचय अजय का बल्ले छक्के लगाना और यहाँ पर अजय अपना परिचय देते। टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 62 रन यहाँ पर बनते हुए, यानी कि 62 रन बन चुके हैं। 29 रनों की अभी भी आवश्यकता मुकाबला जीत के लिए। बड़ा मजा आएगा मुकाबले में। एक और बढ़िया स्ट्रोक, कमाल की टाइमिंग यहाँ पर बैकफुट पे जाकर स्क्वायर करके दे, गेंद खिलाड़ी मौजूद, एक शक और की रीजन में चीरती हुई गेंद निकल चुकी यहाँ पर, सीमा पार गेंद जाए तब तक गेंद को फील्ड किया। 3 रन का यहाँ पर इजाफा होता हुआ। बड़ी शानदार रनिंग बिटवीन द विकेट बल्लेबाज के बीच में, ऐसा लगे कि मानो जंगल में हिरन दौड़ रही है। ये दृश्य हम डिस्कवरी चैनल पर देखते हैं, लेकिन दृश्य बीच मैदान पर देखा जैसे शो को खेला, रन बनाने का इरादा और ओवर की समाप्ति होती हुई। इसके साथ 4 ओवर की समाप्ति। अब जीत के लिए 12 गेंदे, अब 26 रन की आवश्यकता। देखना 26 तारीख इस मैदान के ऊपर ये 26 स्कोर हमें जताता हुआ क्या मुमकिन है इस मैदान के ऊपर? अजय ने अच्छी गेंदबाज की थी, 4 गेंदों में अजय ने केवल 7 रन देते हैं, लेकिन उसी अजय ने पिछले 2 गेंद में तकरीबन 9 रन खर्च किए, यानी कि ओवर की समाप्ति के बाद अब जीत के लिए बच्ची भी 12 गेंदे, 26 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। अब देख पा रहे कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 का है बहुत ही खूबसूरत मंजर। दोपहर के ठीक 12:31 तापमान की बात करेंगे, तापमान मैदान के अंदर 26 अंश सेल्सियस तापमान और तेज हवा बहती हुई, ये ध्वज लहराते हुए और सफलता को बयान करते यहाँ पर। ये प्रतियोगिता सफल हो रही है इसका बयान करते हुए, ये ध्वज यहाँ पर लहराते हुए। हवा का झोंक हम आपको बताएंगे, हवा का झोंक इस समय उत्तर की तरफ की दक्षिण की तरफ बहती हुई तेज हवा यहाँ पर। अब मजा आएगा मुकाबले दोस्तों। 12 गेंदे 26 रन की आवश्यकता। अब ये मुकाबला दिल को दहलाने वाला मुकाबला हो रहा है, क्योंकि दोनों टीमें यहाँ पर जान हथेली पर लेकर मुकाबला जीतने की जी जान मेहनत कर रही है, क्योंकि जो जीता वह सिकंदर, वो हरा वो मैदान के बाहर। ये मुकाबला अब बिल्कुल नॉकआउट है, जो हरेगा वो मैदान से बाहर जाएगा और जो जीतेगा वो जश्न मनाएगा। लेकिन जश्न कौन मनाएगा, मातम कौन मनाएगा? 12 गेंदे अब जीत के लिए 26 रन की आवश्यकता। भारतीय जनता पार्टी के अनंत लक्ष्मण दल भी इनके ओर से यदि कोई बल्लेबाज चिटनी से कल्याण तालुका ग्रामीण के उनके ओर से 200 रुपये का नगद इनाम। बहुत बहुत शुक्रिया आपका इस इनाम के लिए। पटकी हुई गेंद थी, बल्ले का बाहरी किनारे गेंद विट्टू के बीच आती तेजी से आती हुई गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद सीमा पार, शानदार चौका। One, two, three, four.
अब 11 गेंदे 22 रन की आवश्यकता। यहाँ पर भारतीय जनता पार्टी के सम्मानीय अनंता लक्ष्मण दलवे चिटनीस कल्याण तालुका ग्रामीण की ओर से हर छक्के के लिए यहाँ पर 200 का इनाम, और नेताजी भूर तालुका अध्यक्ष कल्याण बीजेपी इनकी ओर से हर छक्के के लिए यहाँ पर 100 रुपए का इनाम, यानी कि कुल मिलाकर 300 रुपए का इनाम। बहुत बहुत शुक्रिया आपका। यहाँ पर खिलाड़ी का हौसला अफजा करने के लिए आपने जो इनामत लगाया यहाँ पर कैश प्राइज में, आपका बहुत बहुत दिल के गहराई से हम शुक्रिया अदा करते हैं। जीत के लिए 11 गेंदे 22 की आवश्यकता। अब मजा आएगा मुकाबले में। यह मुकाबला रोमते खड़े करने वाला बीच मैदान के ऊपर मुकाबला चलता हुआ। बहुत ही शानदार गेंद ऑन साइड में इस गेंद को खेलना चाहते, समय काफी कम मिला बल्लेबाज को, न देखा न सोचा न समझा, पर ब्लाइंड स्ट्रोक लगाने की कोशिश की, बनी तो अब्दुल गनी। डॉट गेंद की समाप्ति। यहाँ पर मजा आएगा यहाँ पर जब एक चौका लगाने के बाद गेंदबाज ने वापसी की इस मैदान के ऊपर। वापसी के साथ गेंदबाज रूपेश वापसी करते हुए अब बच्ची भी गेंदे 10। अब जीत के लिए 22 रन की आवश्यकता। 10 गेंदे 22 की आवश्यकता। कश्मकश हैरतंगेज मुकाबला, दर्शकों की धड़कन तेज करने वाला मुकाबला, और इस समय इस दोपहर की ठंडी में यहाँ पर गर्माहट लाने वाला यह बहुत ही बढ़िया मुकाबला। एक और डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज यहाँ पर आगे आकर खेलने का प्रयास करते हुए और गेंदबाज उनको चकमा देते हुए, लंबाई को कम करते हुए और रफ्तार को बढ़ाते हुए एक और डॉट गेंद की समाप्ति नजर आ रही है मैदान के ऊपर। और डॉट गेंद की समाप्ति दर्शा रही है कि मैदान के ऊपर अच्छी गेंदबाजी इस समय हो रही है। अजीब और शान गेंदबाज की वापसी बीच मैदान के ऊपर अजय के माध्यम से, गेंदबाज रूपेश के माध्यम से। अब बच्ची भी 9 गेंदे, अब 22 की आवश्यकता। अब मुकाबला धीरे धीरे अंतिम दौर में आ रहा है। धीरे धीरे मैदान के ऊपर मुकाबले का रोमांच और बढ़ता नजर आ रहा है। एक और अच्छी गेंद यहाँ पर, लगातार 3 गेंदे डॉट के लिए बल्लेबाज ने तो चौका लगा के क्या फायदा हुआ, ये कप्तान उनसे सवाल पूछ रहे इस बल्लेबाज से, क्योंकि जब पहले गेंद में चौका लगा अब समीकरण धीरे धीरे बढ़ता हुआ। अब धीरे धीरे इस मैदान के ऊपर ओनली बनकर कामाटी अपना सिकंजा संघर्ष वॉरियर्स खेलने टीम के गर्दन पर नजर आ रही कसते हुए और अपना जीत का लक्ष्य आगे बढ़ाते हुए नजर आ रहे बीच मैदान के ऊपर। बहुत ही बड़ी गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। तारीफ के काबिल गेंदबाजी रूपेश के माध्यम से। किसने सोचा था कि पहला चौका लगाने के बाद इतने अच्छी गेंदबाज की वापसी भी दिखाई देगी। 4 गेंदे लगातार डॉट के लिए बल्लेबाज ने यहाँ पर गेंदबाज उनके ऊपर अभी होते नजर आ रहे हैं। बचा हुआ समीकरण 7 गेंदे 22 की आवश्यकता। अब यहाँ पर वापसी की है इस समय ओनली बनकर कामा टीम के गेंदबाजों ने। फुलटॉस गेंद दिशा दी, इस गेंद को चौका मिलेगा यहाँ पर। रफ्तार से गेंद निकलती फाइनल के रीजन में और ये शानदार चौका डीज है। तो जीत के लिए अब 3 गेंद 6 गेंदे और 18 की आवश्यकता। अब मुकाबले में क्या होगा यहाँ पर, दोनों टीमों के लिए चिंता का विषय बनता मुकाबला। ये मुकाबला अब अंतिम दौर में चलता हुआ नजर। दर्शकों की धड़कन तेज करने वाला मुकाबला, दर्शकों में चिंता का वातावरण बन चुका है यहाँ पर और दर्शकों में चर्चा का विषय बन रहा मुकाबला। कौन जीतेगा यहाँ पर सेमीफाइनल में, कौन सी टीम आगे बढ़ पाएगी यहाँ पर बी ग्रुप से संघर्ष वॉरियर्स खेलने या फिर ओनली बनकर खामाटी मैदान के ऊपर। एक तरफ गणेश भोयर, एक तरफ इस मैदान को देख पा रहे हैं योगेश बनकर को हम देख पा रहे हैं, लेकिन धड़कनें दोनों की तेज हो रही है। 6 गेंदे 18 रन की आवश्यकता। अब क्या होगा मैदान के ऊपर, किस गेंदबाज का इस्तेमाल करना चाहेंगे यहाँ पर, क्योंकि जो गेंदबाज का इस्तेमाल करेंगे वो गेंदबाज भविष्य उसके हाथ में देना पड़ेगा। लेकिन क्या वो आत्मविश्वास के काबिल कोई गेंदबाज है इस मैदान के ऊपर। विकल्प कप्तान के सामने। हम हमेशा कहते कि संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग पत्थर को आज भी पूछते हैं क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता। वही विश्वास के लायक गेंदबाज की तलाश हो रही है, लेकिन क्या कप्तान की तलाश ये सही साबित हो पाएगी? क्या ये गेंदबाज इस मैदान के ऊपर 18 रन रोक पाएंगे या फिर मैदान के ऊपर? तो मधुकर मात्रे उद्योजक बदलापुर, इनका यहाँ पर मंच के ऊपर आगमन हो चुका है। मैं गुजारिश करूंगा उनका सम्मान करने के लिए। सुभाष गायकर, इनसे गुजारिश करेंगे कि आपके शुभ हाथों से फूलों का गुलदस्ता देकर, शॉल देकर उनका शुभ सम्मान कीजिए। तो जीत के लिए 6 गेंदे 18 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। अब हवा का तेज यहाँ पर रुख बदलता हुआ। अब लेकिन मुकाबला किस प्रकार होगा? जिस प्रकार बल्लेबाज ने 4 गेंदे डॉट के लिए कहा, तो कहा इस मैदान के ऊपर 4 गेंदे एक टर्निंग पॉइंट भी बन सकते हैं मैदान के ऊपर। 3 गेंदे 18 की आवश्यकता। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं यहाँ पर। अब बचा हुआ मुकाबला क्या कुछ होगा? संघर्ष वॉरियर्स के लिए आगे बढ़ पाएगी या फिर ओनली बनकर कामाड़ी मैदान के ऊपर? आग लग चुके मैदान के अंदर विनोदा, जिस प्रकार मुकाबला चारे मैदान के विनोद पाटिल। अब 6 गेंदे 18 की आवश्यकता। हर गेंद के बाद 3 रन की महज आवश्यकता इस मुकाबले की जीत के लिए। देखना है किसमें कितना दम है। आप पता चलेगा यहाँ पर कौन किसके पर हावी होता है। यहाँ पर 2 चौके लगाए बल्लेबाज ने 8 रन पूरे के अंतिम ओवर में, लेकिन 4 गेंदे भी डॉट के लिए यहाँ पर। अब जीत के लिए 6 गेंदे 18 की आवश्यकता।
अंपायर थोड़ा ध्यान दीजिए, मुकाबले को पिकअप कीजिए, यहाँ पर थोड़ा सा स्पीड अप कीजिए। क्यों यहाँ पर समय बर्बाद किया जा रहा है और मुकाबले को क्यों रुकाया जा रहा है। यहाँ पर गेंदबाज यहाँ पर आते हुए मेघनाथ यहाँ पर गेंदबाज के लिए आते हुए मैं तारीफ करूंगा मेघश्याम की, जिन्होंने यहाँ पर 3 गेंद में 3 छक्के लगाए थे अंतिम ओवर में, और वही रन यहाँ पर काम आ रहे हैं इस समय संघर्ष करने के लिए। तो 18 रन की आवश्यकता 6 गेंदों में। दोनों टीमों का हमारे सुभाष गायकर की ओर से हार्दिक शुभकामनाएं। दोनों टीमों का पर छत्रपति संभाजी राजे युवा प्रतिष्ठान की ओर से हार्दिक शुभकामनाएं। दोनों टीमों का हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से हार्दिक शुभकामनाएं। क्या होगा मैदान के अंदर, धड़कनें काफी तेज हो रही है, यहाँ पर दर्शकों की धड़कनें तेज होती हुई नजर आ रही है, और मुकाबले का रुख यहाँ पर और नजर बढ़ता आ रहा है मैदान के अंदर। मुकाबले की गरिमा और बढ़ती हुई 7वें समर को छूती हुई नजर आ रही है। 6 गेंदे 18 की आवश्यकता। दबाव यहाँ पर मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर, अंपायर का इशारा यहाँ पर होता हुआ योगेश इंद्रकरण में जता रहे कि वाइड का इजहार होता है यहाँ पर। बिना पायल बजे घुंघरू, यानी कि बिना मेहनत से यहाँ पर रन मिला। यहाँ पर 6 गेंदे आप जीत के लिए 17 रन की आवश्यकता। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है, हम हमेशा कहते हैं कि पुलिस के मार से पुलिस का डर ज्यादा होता है, और वही डर इस समय गेंदबाज के ऊपर सवार है। एक और डर मैदान के ऊपर गेंदबाज के ऊपर, और एक और वाइड का इजहार यहाँ पर। जो मेहनत की है पहले गेंदबाजी में रूपेश ने, उस मेहनत के ऊपर ये गेंदबाज पानी फेर रहे हैं। अब जीत के लिए 6 गेंदे 16 रन की आवश्यकता। 2 रन कम हुए। तो लगातार 3 विकेट के लिए और 3 छक्के के लिए हमारे मधुकर म्हात्रे सबसे बड़े हस्ती, यहाँ पर शाही मेहमान हमारे आज के मधुकर म्हात्रे उद्योजक, इनकी ओर से बदलापुर, इनकी ओर से लगातार 3 छक्के के लिए नगद इनाम आपको 2000 का, और हैट्रिक भी प्राप्त करेंगे गेंदबाज थे उनके लिए भी 2000 का इनाम। बहुत बहुत शुक्रिया मधुकर म्हात्रे जी आपका। तो 6 गेंदे 16 की आवश्यकता। अब मुकाबले में और मजा आता हुआ यहाँ पर 16 का डोला राउडी राठौर कौन बनेगा यहाँ पर, देखना मैदान के अंदर ये मुकाबला सी में। निश्चित तौर पर दोनों कप्तान से गुजारिश की समय क्यों बर्बाद किया जा रहा है यहाँ पर। समय के साथ मुकाबले के लिए तो मजा आएगा हमें कमेंट करने में। यदि आप इस तरह के यहाँ पर समय को बर्बाद करेंगे तो मुकाबले का लिंक टूट जाएगा, और मुकाबले का जो रुख होता है उसमें मजा नहीं आएगा। दोस्तों मुकाबला हमेशा स्पीड अप कीजिए तो मजा आता है, कमेंट करने में देखने वालों को मजा आता है, खेलने वालों को मजा आता है, और हम कमेंट करने में और मजा आता है। यहाँ पर इस तरह से मुकाबले को रुका के कोई फायदा नहीं होता। यहाँ पर रिदम से मुकाबला होने तो मजा आएगा। जीत के लिए 6 गेंदे 16 की आवश्यकता। 2 रन यहाँ पर अतिरिक्त रूप में मिले तो गेंदबाजी में परिवर्तन किया गया। यहाँ पर पार्ट टाइम गेंदबाज का इस्तेमाल किया, उस गेंदबाज को यहाँ पर खारिज किया गया यहाँ पर, क्योंकि 2 गेंदे वाइड फेंकी थी। मनोवैज्ञानिक दबाव ज्यादा था इस गेंदबाज के ऊपर। अब दूसरे गेंदबाज का इस्तेमाल किया यहाँ पर वासु का। यहाँ पर वासु और सपना कौन भूल सकता है ये एक दूसरे के लिए यहाँ पर, और ये वासु मैदान के 32 रनों की शानदार पारी खेलने वाले बल्लेबाजी में अब गेंदबाज का वासु के ऊपर। वासु की गेंदबाज यहाँ पर शॉर्ट पिच गेंद, बल्ले का पेस खोला, 1 बाउंस गेंद सीमा पर, शानदार चौका। पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काली तो गेंद आप समीकर बनता हुआ 5 गेंदे 12 की आवश्यकता। विनोद अंतिम 1 गेंद की बात करें तो 6 रन मिले यहाँ पर, क्योंकि 2 पहले वाइड 1 चौका, 6 रन मिले यहाँ पर। तो समीकर बनता हुआ 5 गेंदे 12 की आवश्यकता। अब मुकाबला और धड़कने तेज कर रहा है यहाँ पर। यह मुकाबला काफी कशमकश होता नजर आ रहा है, और बल्लेबाज विनीत इस मैदान के ऊपर अपने बल्लेबाजी में रन बनाते हुए नजर आ रहे हैं। बैकवर्ड में जाकर बैकवर्ड स्क्वायर कट यहाँ पर दिखाया खिलाड़ी मौजूद, वहां पर एक की उम्मीद की जा सकती है। पॉइंट के खिलाड़ी ऊपर आते हुए समीकरण बनता हुआ 4 गेंदे अब जीत के लिए 11 की आवश्यकता। अब 4 गेंदे 11 की आवश्यकता। एक और 11 इस मैदान के मुकाबले का रुख दोनों तरफ मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं। ये मुकाबला बिल्कुल कभी लग रहा है कि मुकाबला यहाँ पर खेलने टीम के पक्ष में आ रहा है, कभी लग रहा है कि कामा के पक्ष में आ रहा है, लेकिन मुकाबला गिरगिट तरह बदल चुका है मैदान के ऊपर। लेकिन अंतिम क्षण में मुकाबला कौन जीतेगा और सेमीफाइनल के मुकाबले में कौन यहाँ पर ऊंची उड़ान भर पाएगा, यह भी फैसला अब मैदान के अंदर होगा। 4 गेंदे जीत के लिए अब 11 की आवश्यकता। एक और 11 बनाने होंगे मैदान के ऊपर। बायत के बल्लेबाज मैदान के ऊपर अभी भी घात लगाकर बैठ चुके हैं। नौशक पर बल्लेबाज भी तैनात है यहाँ पर। दोनों बल्लेबाज इस मैदान के ऊपर, इरादे उनके काफी मजबूत है और जहरीले इरादे से मैदान के ऊपर। एक ही मकसद है मुकाबले को जीतना, और एक ही चाहत है, एक ही तमन्ना है कि मुकाबले को जीतना। लेकिन क्या गेंदबाज वासु इस मैदान के ऊपर क्या कुछ कर पाएंगे मैदान के अंदर? 4 गेंदे जीत के लिए 11 की आवश्यकता। बहुत ही ज्यादा समय लिया जा रहा है मैदान के अंदर, बहुत ही ज्यादा। यहाँ पर आयोजकर्ताओं की ओर से आपको नसीहत दी जाती है कि समय का एतबार कीजिए, समय की नजाकत कीजिए, मुकाबले का आगाज कीजिए। बार बार एक गेंद के ऊपर आप यदि फील्ड की यहाँ पर तब्दीली करेंगे तो यहाँ पर समय ज्यादा बर्बाद होगा। हमें कोई एतराज नहीं यहाँ पर, आप दिन भर भी मुकाबला खेले तो हमें कोई एतराज नहीं है, लेकिन आयोजकर्ताओं की ओर से आपको सूचित किया जाता है कि समय की बर्बादी न करें। 4 गेंद 11 की आवश्यकता। एक और अच्छी गेंद की यहाँ पर उम्मीद तलाश थी, लेकिन अंपायर
यहाँ पर इशारा करते हैं, व्हाइट का इशारा करते, थोड़ी सी बाहर गेंद के यहाँ पर अब समय का तब्दील होता हुआ नजर आ रहा है। बची भी 4 गेंदे, अब जीत के लिए 11-10 रन की आवश्यकता। देखिए मुकाबला क्या था, 6 गेंदों में 18 चाहिए थे, तो उसके बाद मुकाबला 6 गेंद में 16, उसके बाद मुकाबला 5 गेंद में 12, अब मुकाबला 4 गेंद में यहाँ पर 11 पर आ चुका है। यह मुकाबला गिरगिट रंग बदल चुका है। यहाँ पर मजा आ रहा है मुकाबले में। यहाँ पर 10 रनों की आवश्यकता, माफ कीजिए। टेक ऑफ फ्लाइंग टू द विकेट, यहाँ पर फ्लाई दिया हल्का सा, अब 1 रन का इजाफा होता हुआ। अब बची हुई गेंदें 3, अब जीत के लिए समीकरण बनता हुआ 9 रन की आवश्यकता। 3 गेंदें 9 रन। दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला, यहाँ पर सांसों रुक चुके दर्शकों के, कई दर्शक इस मैदान के पर उनका बीपी बढ़ता हुआ, उनका ब्लड प्रेशर बढ़ता हुआ, तो दोनों कप्तान की यहाँ पर निगाह इस ट्रॉफी के ऊपर है, क्योंकि जो हारेगा मैदान से बाहर जाएगा, जो जीतेगा वो सेमीफाइनल में आएगा, यानी कि मेगा फाइनल तक पहुंचने का यहाँ पर उनको मौका मिलेगा। तो कितनी बार हम गेंदबाज से कहे कि टाइम पास मत कीजिए, कितनी बार कहेंगे यहाँ पर आपसे, ये बिल्कुल बात अच्छी नहीं। यहाँ पर यदि आप इंटरनेशनल क्रिकेट खेलते हो तो आपके लिए 50 ओवर के लिए पूरे 2 दिन लगेंगे आपको, जहां पर 4-4.5 मिनट का आपको समय 1 ओवर के लिए दिया जाता है। दोस्तों समय का एतबार कीजिए दोस्तों, मजा नहीं आता जब मुकाबले का रुकाते हैं तो, क्योंकि मुकाबले का रिदम देखिए यहाँ पर, मुकाबले का रुख देखिए यहाँ पर, और मुकाबला जिस तरह चल रहा है, 7वें आसमान पर मुकाबला यहाँ पर, धड़कन काफी तेज कर रही है यहाँ पर, और इस ठंडी हवा में बहते हुए भी दर्शकों को पसीना आ रहे हैं, इतना गर्माहट लाना मुकाबला, मजा आ रहा है यहाँ पर। 3 गेंदे, अब 9 रन की आवश्यकता, बड़ा मजा आ रहा है मुकाबले में। बहुत ही शानदार गेंदबाजी में आपसे यहाँ पर विकेट का पतन होता हुआ, यहाँ पर आत्मसमर्पण किया। अब बची भी 2 गेंदे, अब 9 रन की आवश्यकता। तो विकेट की बात करेंगे यार सुभाष जी, तो डेन केबल के ऊपर 823 के ऊपर ये प्रतियोगिता आप देख पाएंगे, बहुत ही बड़ी यहाँ पर प्रतियोगिता खेली जा रही है। 189 पर था, अब 823 पर यहाँ पर, इसकी जानकारी हम देंगे। यहाँ पर विकेट की बात करेंगे तो पहले बल्लेबाज करते हुए, यदि मुकाबला टाई होगा तो सुपर ओवर खेला जाएगा यहाँ पर। तो आप जीत के लिए 2 गेंदे 9 रन की आवश्यकता, 2 गेंदे 9 रन की आवश्यकता। अगला मुकाबला दोस्तों शो मैच होगा यहाँ पर, एक चैरिटी मुकाबला हम देख पाएंगे, प्रेक्षणीय मुकाबला यहाँ पर मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका के बीच में होगा मुकाबला। एक तरह के होंगे सुभाष गायकर, दूसरी तरफ होंगे यहाँ पर विलास वारगड़े। तो अगले पिछले साल की यादों को ताजा किया जा रहा है, तो पिछले साल बनकरी और सुभाष सुपर किंग, इसमें भी एक मुकाबला टाई हुआ था और सुपर ओवर में खेला गया था। बहुत बहुत शुक्रिया जानकारी के लिए यहाँ पर। तो यहाँ पर क्या यह मुकाबला सुपर ओवर में जाएगा, 2 गेंदे 9 रन की आवश्यकता। मजा आ रहा है मुकाबले में, धड़कन तेज करने वाला मुकाबला, और एक कड़ी संघर्ष में चलता हुआ ये कड़ा मुकाबला, हैरत अंगेज मुकाबला। यहाँ पर दर्शकों की धड़कन है बहुत ही तेज होती हुई, 2 गेंदे, अब जीत के 9 रन की आवश्यकता। और इसी के साथ और ये लंबा छक्का, जबरदस्त टाइमिंग, यहाँ पर टर्निंग पॉइंट छक्का, 2 गेंदे 3 रन की आवश्यकता। तो 1 गेंद 3 रन कंपल्सरी बनाने होंगे, यदि 2 रन बनाएंगे तो मुकाबला टाई होगा और मुकाबला सुपर ओवर में खेला जाएगा। यहाँ पर पिछले साल मुकाबला हुआ था ओनली बनकर कांबा वर्सेस सुभाष सुपर किंग मांजरली, इनके बीच में मुकाबला टाई हुआ था, सुपर ओवर में मुकाबला खेला गया था और ओनली बनकर कांबा मुकाबला जीता था। लेकिन क्या ओनली बनकर कांबा फिर एक बार सुपर ओवर खेल पाएगी? अब 1 गेंद 3 रन की आवश्यकता। जो दर्शक YouTube के ऊपर मुकाबला देख रहे हैं, जो दर्शक डेन केबल के ऊपर मुकाबला देख रहे हैं, यदि आप दिल के मरीज है तो मुकाबला मत देखिए, आपको अटैक भी आ सकता है, क्योंकि मुकाबला उतना अच्छा चल रहा है मैदान के अंदर। 1 गेंद 3 रन की आवश्यकता। कौन होगा मैदान के अंदर? एक तरफ पे गणेश भुईर, एक तरफ पे योगेश बनकरे, एक तरफ संघर्ष वारियर्स खेलने, एक तरफ ओनली बनकर कांबा। मजा आ रहा है मुकाबले यहाँ पर, किसमें कितना दम है और कौन बाजीराव सिंघम यहाँ पर। 1 गेंद 3 की आवश्यकता। जबरदस्त मजा आ रहा है मुकाबले में। सेमीफाइनल के लिए कौन सी टीम क्वालिफाई हो जाएगी और एक क्वार्टर फाइनल का मुकाबला। एक बार जरा जोरदार तालियां इस मुकाबले के लिए। 1 गेंद 3 रन, बड़ा मजा आ रहा है मुकाबले में यहाँ पर। जबरदस्त मुकाबला, धड़कन तेज करने वाला मुकाबला। क्या होगा गेंदबाज के मन में और क्या चलेगा बल्लेबाज के मन में यहाँ पर। 1 गेंद 3 रन, लेकिन इस 1 ओवर के लिए विनोद 10 मिनट हो चुके हैं यहाँ पर, काफी समय भी बर्बाद किया यहाँ पर। 1 ओवर के लिए 10 मिनट का समय बर्बाद हुआ है।
एक गेंद जीत के लिए अब समय कर बनता है 3 रन की आवश्यकता। क्या होगा बल्लेबाज के मन में चल रहा है और क्या गेंदबाज के मन में चल रहा है पर कौन होगा जीत का दावेदार पर और क्या यह मुकाबला सुपर ओवर में खेला जाएगा या फिर मुकाबला जीत जाएगी बल्लेबाज की एनिमल टीम या फिर वासु रुका पाएंगे इन बल्लेबाजों को। एक गेंद 3 रन की आवश्यकता। बड़े ही कशमकश हैरतअंगेज मुकाबला बीच मैदान के ऊपर, कांटे की टक्कर, टीट फॉर टैट, जैसे को वैसा उत्तर मैदान के ऊपर जबरदस्त मुकाबला। और इसी के साथ एक ही रन मिलेगा यहाँ पर, दूसरी की कोशिश और ये नाकाम। और यहाँ पर जीत चुकी है फील्डिंग करने वाली टीम, बिल्कुल यहाँ पर जीत चुकी है। बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर। तो कांबा टीम यहाँ पर जीत चुके हैं, जीत के आपको बहुत बहुत बधाई। 1 रन से मुकाबला, 2 रन से मुकाबला पर संघर्ष वाले खेलने हार चुकी है। तो टॉस के लिए मैं गुजारिश करूंगा मुरबाड टीम के कप्तान यहाँ पर आना है। सुभाष गाकर यहाँ पर बिल्कुल तैयार है, जो कल्याण प्रीमियर लीग के यहाँ पर कप्तानी करेंगे। तो मुरबाड प्रीमियर लीग की कप्तानी करेंगे यहाँ पर वारगढ़ से गुजारिश करेंगे विलास वारगढ़ से कि टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए। मेक्शान के लिए यहाँ पर इनाम है 3 चौके के लिए। आइए मंच के ऊपर। तो कप्तान से गुजारिश कर रहे हैं यहाँ पर सुभाष गाकर बिल्कुल तैयार है, जो कल्याण की ओर से कप्तानी करेंगे। तो मुरबाड की ओर से कप्तानी करेंगे यहाँ पर विलास वारगढ़ है। आइए शीघ्र प्रस्थान कीजिए टॉस के लिए यहाँ पर। तो मैन ऑफ द मैच का हकदार होंगे यहाँ पर वासुदेव, जबरदस्त परफॉर्मेंस, अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी और 30 रन बनाए उन्हें बल्लेबाजी में। विकेटों में यहाँ पर 2 विकेट प्राप्त किए उन्होंने। तो आइए वासु मैन ऑफ द मैच की किताब के लिए यहाँ पर। तो संघ